नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज बुधवार 10 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलला असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे। त्यामध्ये आपण जर का पाहत असाल तर आज मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यतासुद्धा हवामान विभागाने सांगितलेली आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे। मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। त्यासोबतच लागून असलेला रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। रायगडमधील उरण या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे। त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर कोकण किनारपट्टी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असेल तर आपल्याला दिसेल मुरुड, जंजिरा, दिव्यागार, श्रीवर्धन, दापोली, खेड या भागामध्ये, गुहागर, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। सांगली जिल्ह्यातील आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यामधील काही भागामध्ये इस्लामपूर, कुची, विटा, मायनी, तासगाव या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी जोरदार असा पावसाचा फटका आज बसताना आपल्याला दिसणार आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, माळशिरस, सांगोले, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। काही भागामध्ये जोरदार असा वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी राहण्याची शक्यता आज हवामान विभागाने येथे वर्तवलेली आहे। लागूनच असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर तुळजापूर, बार्शी, वैराग या उमरगा या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे। लातूर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा जोरदार फटका आपल्याला बसताना दिसू शकतो। लातूरमधील औसा, निलंगा, उदगीर या भागामध्ये आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पाऊस जोरदार असा पडताना दिसू शकतो, तर काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आज राहू शकते। त्याबरोबरच जर का आपण पाहायला गेलो तर नांदेडमध्ये सुद्धा आपण पाहिलं असाल तर नांदेडमध्ये सुद्धा काही भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडताना दिसू शकतो। लागूनच असलेला आपण जर पाहत असाल तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी, कैज या भागामध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर तेथील श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागाला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर राळेगण, पाथर्डी, घोडेगाव, राहुरी या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस वादळी वाऱ्यासह आपल्याला पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेल्या पुणे जिल्ह्याला सुद्धा आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर, खेड, चाकण, शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर, सासवड या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडेल। साताऱ्याला सुद्धा आज पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसू शकतो। काही ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज आपल्याला पडताना दिसू शकतात। उत्तर महाराष्ट्रातील आपण जर का पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा हवामान विभागाने आज येल्लो अलर्ट दिलेला आहे। काही ठिकाणी रेड अलर्टसुद्धा आहे। नाशिकमध्ये आज इगतपुरी, त्र्यंबक, निफाड, सिन्नर, येवला या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसतील। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो आणि धुळे आणि जळगावला सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोला, एरंडोल, जामनेर या भुसावळ या भागामध्ये
वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। शेजारीच बुलढाण्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जोरदार पाऊस येथे पडू शकतो। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज कन्नड, सिल्लोड या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्याला लागून असलेला चिखली, बुलढाणा, पातूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो। अकोला व अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज जोरदार पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते। त्याचबरोबर नागपूरमधील आणि भंडारा, गोंदियामध्ये सुद्धा आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा आपल्याला पडताना दिसू शकतो। चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे। यवतमाळ व वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही ठिकाणी जोरदार पाऊस या भागामध्ये सुद्धा आपल्याला पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा फटका काही प्रमाणामध्ये बसताना दिसत आहे। त्यामध्ये जिंतूर, उमरखेड, हिंगोली, पुसद, लोणार या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोरदार फटका बसताना दिसत आहे। आज या पावसाला जोरदार दुपारनं सुरुवात होऊ शकते। अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती अशाच रोजचे हवामानाचे अपडेट देत असतो। धन्यवाद मित्रांनो।